हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आय एम न्यूट्रिशनिस्ट माधुरी हेंद्रे. आज मी कॅन्सर विषयी काही टिप्स सांगणार आहे. कॅन्सरपासून जर दूर राहायचं असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. फर्स्ट आहे की ऑफकोर्स क्लीन डाएट, बॅलन्स डाएट असणं खूप आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला वेट लॉसची गरज असेल तर वेट लॉस करणं खूप आवश्यक आहे. आणि फक्त वेट लॉस नाही तर तो योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे. हेल्दी वेट लॉस होणं आवश्यक आहे. दुसरं आहे की प्रोसेस फूड्स जितके कमीत कमी अवॉइड करता येईल तितके ते टाळणं गरजेचं आहे. प्रोसेस फूड जसं सॉसेस यांसारखे जे पदार्थ आहेत, जंक फूड आहे, याचं प्रमाण तुम्ही जितकं कमी ठेवणार आहे, जितकं नॅचरल, जितकं घरचं अन्न खाणार आहात, फ्रेश फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, पल्सेस, कार्ब्स, प्रोटीन, सगळं डाएट तुमचा बॅलन्स असणं आवश्यक आहे जर तुम्हाला कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे विटॅमिन डीची लेवल चेक करणं खूप आवश्यक आहे. याचा कॅन्सरशी बराच संबंध आहे. त्यामुळे तुमची विटॅमिन डीची लेवल नॉर्मल असणं आवश्यक आहे. फक्त विटॅमिन डी नाहीच तर इतरही ज्या टेस्ट आहेत, जसं की ब्लड रिपोर्टिंग वर्षातून एकदा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं आवश्यक आहे. मी याविषयी एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे की 11 ब्लड टेस्ट प्रत्येक लेडीजने, तिथे फक्त लेडीज मेन्शन केलेलं आहे, पण ते सगळ्यांसाठी आहे का एव्हरी अडल्ट, की या 11 टेस्ट नक्की वर्षातून एकदा करणं आवश्यक आहे. तर तो नक्की जाऊन तुम्ही बघू शकता. ज्या 11 टेस्ट मी शेअर केलेल्या आहेत की ज्या करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमच्या आरोग्याला ज्या टेस्ट आवश्यक आहेत तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्कीच करणं आवश्यक आहे जर तुम्हाला कॅन्सरपासून दूर राहायचं असेल तर. त्यानंतर ऑफकोर्स व्यायाम करणं, तुमची जर बॉडीची हालचाल नसेल तर ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. ॲक्टिव्ह म्हणजे काय, तो एक्सरसाइजमधला कोणताही प्रकार, जास्त करून योगा असेल, आता वेगवेगळे प्रकार आहेत एक्सरसाइजमध्ये, झुंबा, मॅट पिलाइट्स, काहीतरी कोणताही एक्सरसाइजचा एक प्रकार इन्क्लूड करणं आवश्यक आहे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. आणि जर तुम्हाला नसेल त्यासाठी वेळ तर बॉडी, तुमची मुवमेंट्स असायला हव्यात, ॲक्टिव्ह असायला हवी बॉडी. नॉट ओनली फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ इज ऑल्सो इम्पॉर्टंट. इट अफेक्ट्स ओव्हरऑल हेल्थ. त्यानंतर कॅन्सरपासून जर दूर राहायचं असेल तर प्लास्टिकचे जे काही आहेत, जसं की बाटल्या, प्लास्टिकचे डबे, यांपासून दूर राहायचं आहे. असतील घरातून तर त्याचा वापर हा कमी करायचा आणि टाळायचा आहे, प्लास्टिकचा वापर. मग तुम्ही तिथे स्टीलचं वापरू शकता, तांब्याचं वापरू शकता. तुमच्या स्वयंपाकामध्ये असेल, प्यायचं जे पाणी आहे ती बॉटलसुद्धा प्लास्टिकची नसावी. या सगळ्यांची जर काळजी घेतली तर नक्कीच कॅन्सरपासून दूर राहू शकता. अशाच टिप्स न्यूट्रिशन, फिटनेस रिलेटेड साठी चॅनलला नक्की फॉलो करा.